झाली मस्त पण मुलगी आहे. हेल्थ इन्शुरन्स मध्ये टाका मला. इन्शुरन्स मध्ये टाका. जे लोक PIP मध्ये टाकून त्यांना टाटा बाय बाय करणार आहेत ते चान्स पण देणार नाहीत. त्याच्या बापाची कंपनी आहे. PIPचा क्रायटेरियाच आहे प्रोव्हिजन नंतर 3 महिने तुमचं प्रोडक्शन क्वालिटी बघितली जाते त्याच्यानंतर मग ते PIPचा इश्यू येतो. अच्छा काका धमकी देतोय PIP मध्ये टाकणार. वाव इथं भेटला म्हणून बाहेर नको भेट पण केलं त्यांनी जाणार नाही चहा पिल्याशिवाय. खत्म कर देगी ये तेरी कहानी आबुला में जा मैं मस्ती में घूमूं मैं करता दुआ के हंसती रहे तू. हाय फ्रेंड्स. हे अबे हाय फ्रेंड्स. हाय फ्रेंड कुछ बातें मुझे कुछ दारू तिच्याकडे तू चालू केलंय. वाईन पिलो विस्की पिलो सकाळ सकाळ. माझ्याकडे येतं ते. ए इला चाव इकडे इकडे. बरं डेंगूला शाळेत नाही झाला. डेंगूला शाळेत नाही झाला. शाळेतला डेंगू. इकडे ओ इथे या या हिला चाव. चहा बनवणार वाटतं ते. राजकारणाविषयी काय बोलू नाही शकत गाईज. राजकारणाविषयी नाही बोलत आहे. लोकशाही चालू आहे राजशाही नाही चालू. नाही लोकशाही आणि राज्यशाही मग काय बोलायचं. 1900 मध्ये आता लोकशाहीबद्दल काय म्हणताय. पण हे नाही ह्या गोष्टीमध्ये तर नाही होणार. मला तर नाही वाटत या गोष्टी होत्या. जिथं काय असं हा ते तर आहे. जिथं पैसा तिथं आपले काय म्हणतो पाटील. अरे चहा नको आणू वाईन आण. वाईन साठी शाळात मी आणत बिनत नाही म्हणत. आय नो द लिमिट्स. काय म्हणतो पाटील. शी इज माय ऑफिस कलिग पाटील. पाटलांचा बैलगाडा. ह्यांच्याच गाड्यांना आम्ही ड्रिफ्ट मारत असतो. काय म्हणता. ॲक्च्युली आज मस्त टॉपिक चालला होता पण मी मोबाईल काढून इंटरप्शन केलं. इट्स ओके. सी यू नेक्स्ट टाइम. ठीक आहे इट्स ओके होत असतं. पॉप्सी शुअर डॅड. काय काय नाव ठेवतात ना आजकालचे. जेन्स आहे ना. इट्स 99 or 2001 जेन्झी. पण असं का म्हणतात की यार 2001 वाले लोक जेन्झी आहेत किंवा काय. बाबा इकडे येऊ शकतो. काय झालं तुम्हाला चहा नाही भेटला. काय व्हेज पफ. मला तर आतमध्ये जायची इच्छा नाही झाली. सेम पुढे 9 झाले. कोण आहे. 5 अकाउंट. दुसरी नाही राव ती मुलगी एक मुलगी आहे ना मला लय आवडते. आम्ही यार गाईज नंतर बोलू आपण. इट्स अ पर्सनल. काय खरं नाही राव. अरे हे कुठे नकट्या कुठे नकट्या ते कोण आहे. अरे हे बघ काय काढून राहिले. हॅलो गाईज गुड मॉर्निंग व्हॉट्सअप अँड वेलकम बॅक. सकाळ सकाळ तुम्हाला काय काय कंटेंट देतो ना मी. कंटेंटच नाही देत आहे का नाही. तेच विषय चाललाय. कंटेंटच देत नाही. कॉफी प्यायची का. हां कॉफी प्यायची. ब्लॅक कॉफी इज जस्ट लाईक ब्लॅक वाईन फॉर मी. नो सॉरी रेड वाईन फॉर मी है ना. ज्या ज्या गोष्टी करतो ना मी ते सगळ्या टाइमपासमध्ये होतं. काय असं ठरवून कोणती गोष्ट नाही करत. नाही होत ठरवून. एक ब्लॅक कॉफी द्या ना. कसे आहेत माझे फ्रेंड्स. कसे आहेत ना. डायरेक्ट नाही फ्रेंड्स लोकांना सांग ना हे पण जर तू घे आज माझ्यासाठी. ओ दादा रेड वाईन आहे का. रेड वाईन नाहीये. माझी चूक नाही नाहीये त्यांच्याकडे. मी तर देतोय. अरे पण तू
कुठल्या ठिकाणी मागतो? अरे माझे पप्पाच पडली रात्री. का? कसं काय? लागलं. कुठं लागलं? रात्री 10:30-11 वाजता पडले ना, गुडघे हाताला वगैरे खूप लागले. काय स्लिप झाले? स्लिप झाली. गाडीवर म्हणती का? नाही, गाडीवर पण घरातल्या घरात. आमचे स्टेअरकेस मोठे आहेत ना रे, खाली उतरायला गेले ते एकदम पडले. तर त्यांच्याशी बोलत होते, काय झोप नाही, काय नाही, काही ना काहीतरी होतं. काय बोलायचं? जा ना, घे. Really feel bad for your papa, dad. So sorry. एक ब्लॅक कॉफी द्या. ए माई, तुला काय घ्यायचं? बर्गर? कोल्ड कॉफी नाही भेटत सकाळ सकाळ. अरे ती उरलेली रात्रीची असते, तिला चांगलं लागेल. बनवून घे, नवीन दुसरी घे बनवून. कोल्ड कॉफी आहे? कोल्ड कॉफी पण कालची नाही पाहिजे, नवीन दुसरी फ्रेश. कधी? काल. काल ती नको मला, ती नाही पाहिजे. एक ब्लॅक कॉफी द्या, एक लेमन टी द्या आणि एक कोल्ड कॉफी द्या. पण कोल्ड कॉफी कालची नाही पाहिजे ना? ठीक आहे, चालेल. मग ब्लॅकच घेऊ का? ब्लॅक द्या ना एक, आणि एक लेमन टी. ती रात्रीचीच आहे त्यांची. हॉट कॉफी म्हणतो. हां, मग हॉट कॉफी द्या. गाईज, मगरपट्ट्याच्या सिटीचा आहे ना दुसऱ्या साईडचा व्ह्यू बघितला का कसा भारी? हे स्केटिंगचं ग्राउंड आहे, स्केटिंग एरिया. एक दिवस नाही इथं यायचं आहे मला स्केटिंग करायला. एक दिवस म्हणजे नाईटला नाही तर मॉर्निंगला लवकर येईल एखाद्या टायमिंगला. बाय द वे गाईज, मौसम एकदम भारी झाला आहे आणि गणपती विसर्जनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. सो मी तर ऑफिसवरून आता निघालो आहे, जस्ट वॉकिंग करत निघालो आहे बाहेरपर्यंत. निखिल घ्यायला येतो मला. तर इथं बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, यु नो, जस्ट लाईक रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्ही मिक्स आहे. आता इथं रेसिडेन्शियल आहे, ह्या साईडला पण रेसिडेन्शियल आहे, थोडं बॅक साईडला गेलं की मग कमर्शियल आहे. तर मधूनच व्हिडिओ मी स्टार्ट केला आहे. ॲक्च्युली व्हिडिओ बनवायचं काय नव्हतं आपल्याकडं, पण म्हटलंच ठीक आहे यार, वातावरण पण चांगलं झालं आहे तर बनवूया, आहे ना. तर त्याच्यामुळं जरा असं निघालो आहे एन्जॉय करत. मधूनच निघालो आहे हाफ डे. जेव्हा पण हाफ डेला निघतो मी त्या टायमिंगला व्हिडिओ बनवतो, असा विषय आहे. सही आहे. आज अनप्लॅन्ड गोष्ट करतो आहे मी. मला तर तसं पण प्लॅनिंग करून करण्यामध्ये आहे ना गोष्टी मजा येत नाही. अनप्लॅन्ड करण्यामध्ये आहे ना जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. सही दिसते, वातावरण एकदम कडक झालेलं आहे. हो, असं. चलो बाय. थोडासा पुढे गेल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट करू परत. गाईज, यो पुणेची बिल्डिंग बघा कशी दिसते. यो पुणे फुल करमध्ये मोठी, या साईडने पूर्ण अशी गोल राऊंडमध्ये यू टर्न मारायसाठी बनवली. वरनं एकदम स्काय स्क्रेपरवाली. थोडीशी अजून मोठी असते तर मे बी इथं बंजी जम्पिंग, स्काय डायविंग वगैरे टाईप असं झालं असतं. स्काय डायविंग नाही पण बंजी जम्पिंग करायला पाहिजे. इथं पण करू शकतात. लय मोठी बिल्डिंग आहे, आय थिंक 25 मजली तर असेलच. सही आहे. आणि या साईडला कुठेतरी जिम आहे. हा, हे काय कल्ट फिट म्हणून जिम आहे, गोल्ड जिम. फुल आज एक्सप्लोअर करतोय अशा मूडमध्ये आहे का मी. मला आहे ना आउट ऑफ कंट्री जाऊन एक्सप्लोअर करायची जास्त यु नो क्युरियस आहे, पण डोंट नो ती गोष्ट होईल का नाही. सी गोल्ड जिम, ऑसम. हे गायज, गुड मॉर्निंग. दिस इज माही. मी याला सकाळ सकाळ सांगतोय की नाही का, म्हणजे काहीतरी आयुष्यामध्ये स्टोऱ्या पाहिजे. ह्याच्या पोरांना हा सांगणार काय काय सांग. तुझ्याकडे आहे का कोणती स्टोरी अशी की तुझ्या मुलांना सांगू शकतो असं मस्त मी हे केलं मी ते केलं? कुठली स्टोरी नाही आहे राव, माझ्याकडे एवढ्या स्टोऱ्या आहेत. काय करू? हां, पोरांना सांगायची गरज नाही. माझे ब्लॉग बघितलं पोरं म्हणजे माझा पप्पा तर असं करत होता. आम्ही तर अजून खाण्यात होतो, अजून बिघडत. हा ना. अरे हे काय सीन झाला गाईज. हे ग्लोबल डिस्कनेक्ट झाले. ग्लोबल
ए बाबा शांती घे शांती घे. सकाळ सकाळ भाऊ ऐकायला जर नसेल आलं तर ठीक आहे, सोडून द्या. पोरापोरांमध्ये एवढ्या गोष्टी होत असतात का रे. झाले कनेक्टेड, ग्लोबल कनेक्टेड. माझ्या लॅपटॉपचा लय घाण इश्यू व्हायला लागलाय. युअर अकाउंट नीड्स अटेन्शन. ओपन टीम्स. वाय टीम्स? आय डोंट नीड टीम्स. डिस्कनेक्ट. आय डोंट नीड दिस लॅपटॉप ॲज वेल. मग काम कसं करायचं. लय भाई काम 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 काम. जीना हराम होत आहे ना. मी मस्करीच्या मूडमध्ये आहे ना, काय पण बोलत असतो. काय काही गोष्टी आहे ना सिरियस घेऊ नका. काय घेतोय उन्हामध्ये? थांब, थोडी थंडी वाजते ना. तू ब्लॅक कॉफी पण घे. ब्लॅक कॉफी खरं घे. स्ट्रॉंग बनव. काय बोलू. ठीक आहे, तर मी काय म्हणत होतो, काही गोष्टी आहे ना मस्करीच्या मूडमध्ये आहे ना, लय मजाकमध्ये बोलत असतो मी. काही गोष्टी आहे ना सिरियस घेऊ पण नका, आहे ना. मी पण नाही घेत मला सिरियस, तुम्ही पण नका घेऊ. मोस्ट ऑफ द गोष्टी आहेत ना अशा होत राहतात ज्या फ्लोमध्ये होतो. तर डू नॉट माइंड, आहे ना. माझं लॉग इनसाठी आहे ना मला लॅपटॉप घेऊन आहे कॅफेटेरियामध्ये. कॅफेटेरियाच म्हणतोय. खाली असं बसायला लागतं जिथं सिटिंग अरेंजमेंट आहे. काय सांगू, कुणाला सांगू, काय करू. ठीक आहे, या वीकमध्ये आय थिंक होऊन जाईल याचं काम लॅपटॉपचं. आय होप सो, फिंगर्स क्रॉस्ड. चलो ठीक आहे गाईज. माझा एक नवीन मित्र पण आलेला आहे. नवीन म्हणजे जुनाच मित्र आहे. तर तुम्ही त्याला ओळखत असाल बहुतेक. हिअर इज सोमेश. आणि अजून एक टॅलेंटेड पर्सन यायचं बाकी आहे, तर आलेलं नाही आहे. तर तेच मी सांगतो त्यांना की लाईफमध्ये असे, म्हणजे माही बोलत होतं, लाईफमध्ये अशा काहीतरी गोष्टी करायला पाहिजे जे की आपण आपल्या पोरांना सांगता आलं पाहिजे की आम्ही हे पण केलं, आम्ही ते पण केलं. इन शॉर्ट कांड नाही पण काय म्हणतात त्याला, किस्से पाहिजेत ना लाईफ. इन्सिडेंट्स जे की काही गोष्टीमध्ये चांगले पण आहेत आणि काही बॅड पण आहेत. ज्याच्यातून एक्सपिरियन्स घेता येईल. एक्झॅक्टली. आता त्या गोष्टी आहेत, बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, पण त्याच्यावरनं पोरांनो तुम्ही जास्त इन्स्पायर नका होऊ. आम्ही केले, तुम्ही नका करू. आम्ही केलेले आहेत काही गोष्टी, काही नाही केलेल्या, बऱ्याच गोष्टी. फ्रीची ॲडवाईस आहे, एक्सेल कधी जॉईन करू नका. हां, फ्रीची ॲडवाईस आहे. हे यार पोरं म्हणतील माझी, म्हणजे आपली पोरं म्हणतील की यार पप्पा कामाला कुठं होतं काय माहिती. डोंट वरी, सांगेल सगळ्या गोष्टी हळूहळू. ठीक आहे, आल्यानंतर भेटवतो बाकीची गँग. कुठं राहिली आज काय माहिती, सगळे आपापल्या धुंदीमध्ये. हा पण आपल्या धुंदीमध्ये होता, आता आलाय जागेवरती. एक जण तिथं ऊन खायला थांबलाय समोर. थंडी वाजते त्याला, लिटरली कापतोय तो. व्हायब्रेशन मोडवर आहे. चलो ठीक आहे गाईज, भेटू आपण थोड्या वेळाने. बाय.